कालच दाढीवाला इकडे येऊन गेला आणि एका महिन्यात किती वेळ एखाद्या माणसानं खोटं बोलाव, म्हणजे या देशातला सगळ्यात फेकूचंद पंतप्रधान आपल्याला भेटला. आजपर्यंत एवढा फेकू पंतप्रधान भेटला नाही. तुम्हाला जर असं वाटत असन का ह्या खरंच फेकू आहे तर गुगलवर फेकू नावानं सर्च करा, आणि जर तुम्ही फेकू नाव सर्च केलं तर एकाच माणसाचे फोटो आणि व्हिडिओ येईन, तो म्हणजे दाढीवाला. येईन का नाही येईन? या भारतातल्या गोरगरीब शेतकऱ्याची नड्डी पिचकण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं आहे. 2014 पासून तर 2024 पर्यंतचा इतिहास पहा. या शेतकऱ्यावर अन्याय करणारे 3 कायदे ह्या चोट्यानं केले. आणि या भारतातले शेतकरी दिल्लीत जेव्हा आंदोलन करत होते तर त्याला खलिस्तानी म्हणलं, आतंकवादी म्हणलं, नक्षलवादी म्हणलं. म्हाताऱ्या बुड्या तिथं आंदोलन करत होते. 1 वर्ष आंदोलन केलं या शेतकऱ्यांनी, तरी साला या ऐकायला तयार नाही. पण या देशातला शेतकरी याले उरून पुरला. माया बाप एका दाण्याचे 1000 दाणे करणार आहे आणि साल्या तुले उरून पुरण म्हणा. आणि मोदीले माघार घ्या लागली आणि या देशातल्या शेतकऱ्याची ताकद पाहून त्यानं 3 कायदे मागे घेतले, नाही तर बंद आंदोलन चिरडून ठेवण्याचं काम या दाढीवाल्यानं केलं. केलं का नाही केलं? त्याच्यात 700 शेतकरी शहीद झाले. म्हणून तमाम या धुळे मतदारसंघातल्या बांधवांना, माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे का त्या 700 शहीद झालेल्या शेतकऱ्याचा बदला जर काढायचा असेल तर येणाऱ्या 20 तारखेला शोभाताई बच्चाव यांना पंजा या चिन्हासमोर मतदान करून जास्तीत जास्त मतानं विजयी करा. आणि त्यांना कोणाशी पंगा घ्या तर शिकायशी पंगा घेतला. त्यानं इंदिरा गांधीला नाही सोडलं. हे कोण लागलं आंडू पांडू? हे मग तिथं पंजाबमध्ये याले जायचं होतं, याले पंजाबमध्ये जायचं होतं. पंजाबमध्ये गेलं, उडान पुलावरून यायच्याच पक्षाच्या काही लोकांनी झेंडे दाखवले, फाटे तक पळत आलं. 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी होती याच्यापाशी, 300 कोटीची होती का नाही? ह्या दाढीवाल्यानं उद्योगपत्याचं मुक्या माहित आहे तुम्हाला? मुक्या अन्या अदानीचं 14,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करायला पैसे नाही म्हणते चोटतं. म्हणजे तुम्ही विचार करा, हे कर्ज शेतकऱ्याचा सरसगट 7/12 माफ करायचं काम जेव्हा महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय शरद पवार साहेब होते आणि भारताचे कृषी मंत्री होते आणि भारताचे पंतप्रधान होते माननीय मनमोहन सिंग, आणि त्याले हे का म्हणते माहित आहे का? मुका पंतप्रधान होता. अबे तुझ्यासारखा चोट्या फेकून होता ना, रोज 1 महिना झाला का टीव्हीवर येते मन की बात, मन की. अबे साले कुछ तो काम की बात कर. म्हणजे नुसता मन की बात, त्याच्या मन की बातनं काहीच नाही झालं. या देशातले पोट्टे बेरोजगार करून ठेवले का नाही ठेवले? आता हमी भावासाठी या निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्याचं आंदोलन झालं. त्याच्या रबराच्या गोळ्या, त्या छर्रे मारले शेतकऱ्याच्या पाठीत. एका पोराले रबराची गोळी इथं लागली, ती 21 वर्षाचा पोरगा शहीद झाला. एवढाले काटे पाकिस्तानच्या बॉर्डरवर बॅरिगेट्स नाही, एवढे बॅरिगेट्स त्या दिल्लीच्या बॉर्डरवर लावली. तुम्ही विचार करा का हे खरंच शेतकऱ्याचं सरकार आहे का? दिला का न्याय? डीएपीची बॅग किती रुपयाची होती 2014 538, किती केली या चोट्यानं? 1350. युरियाची बॅग 150 रुपयाची होती, कितीची केली? 350ची केली का नाही? सिलेंडर 430 रुपयाचं सिलेंडर चोट्याले महाग वाटत होतं. अब की बार मोदी, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. आता एक नारा देऊ आपण, ठीक आहे? बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी तड़ी पार. लेकाले तो म्हणे ना, मैं फकीर हूं, झोला लेके चल दियो, तर त्याच्या गळ्यात झोलाच टाका आणि त्याला त्या केदारनाथच्या गुफेत पाठवा पुन्हा. ते गेलो होतं ना 2019 चष्मा लावून ध्यान करायले, त्याला तिथं वापस पाठवायचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. या देशात ठीक आहे सिलेंडर महाग केलं, डीएपीची बॅग महाग केली, युरियाची बॅग महाग केली, पेट्रोल डिझेल माहित आहे का? पेट्रोल डिझेलवर 130% टॅक्स आहे. पेट्रोल हे फक्त 50 रुपये लिटरनं तयार होते कंपनीत. किती रुपये? 50. या चोट्यानं त्याच्यावर जीएसटी नाही लावला, कारण जीएसटीचा हायेस्ट टॅक्स आहे 28%. 2 गोष्टी जीएसटी पासून अलग ठेवल्या, एक बंफर आणि एक पेट्रोल डिझेल. आणि तुम्हाला जे 6,000 रुपयाची भीक देऊन राहिला मोदी, का सांगते आपल्याला किसान सन्मान योजना,
अरे या धुळे जिल्ह्यातला शेतकरी कापूस उत्पादक आहे का नाही? हा, मग या कापसाचे ऑस्ट्रेलियन गठाणी बोलावल्या चोट्यानं, कापसाची निर्यात का केली? बंद केली. आणि कापसाचे भाव 6,700 हमी भाव आहे आणि माझ्या बापाचा कापूस चालला 6,200. अरे नाही काही तर 10,000 रेट गेला असता. तुला साल्या एका क्विंटल माग 4,000 रुपयाचं नुकसान केलं. माझ्या कास्तकाराला एकरी 8च क्विंटल कापूस पडतो तर एका एकरात 32,000 रुपयाचं नुकसान ह्या चोट्यानं केलं. आपलं केलं का नाही केलं? हा, जेव्हा तुरीची डाळ तूर झाली होती 12,000 रुपये तूर क्विंटल झाली होती, ती इजिप्तवरून डाळ बोलावली अकातल्यासारखी, एवढी बोलावली, त्याचे मापदंड नाही, बोलावली 4,000वर तुरी आल्या. आणि तो देवेंद्र फडणवीस म्या नाफेडला अर्ज केला होता का तूर नाफेडनं खरेदी करा हमी भावात. का म्हणते माहिती आहे का देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस म्हणते का तुरी खरेदी करायला बारदाना नाही आणि सिमेंटच्या रोडवर चोट्टे ट्रकनं बारदाना आणून टाके. मग म्हणते साला कराय मास्तर बोमलते. आता बोमलणार नाही का? कास्तकाराचं पोट आहे, ज्याची जळते त्याला कळते. बरोबर आहे का नाही? म्हणून हे लक्षात ठेवा, जर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत शेकून घ्यायची नसन पुन्हा 5 वर्ष, नाही तर तो गरम फडक्यानं शेकवते. हा, पुन्हा जर 5 वर्ष शेकून घ्यायची नसन तर येणाऱ्या निवडणुकीत शोभाताई बच्छाव यांना जास्तीत जास्त मतानं निवडून आणायचं आहे का नाही? हात वरत करा दोन्ही, शाबाश. हा, म्हणून या देशातल्या बेरोजगार पोट्ट्याचा पूर्ण तमाशा करून टाकला यानं. आता या महाराष्ट्र सरकारनं एक भरती आणली, त्या भरतीत 1,000 रुपये फी घेतली. तलाठ्याची फी 1,000, ग्रामसेवकाची फी 1,000, क्लरिकलची फी 1,000 आणि या भारतात कलेक्टरची फी 100 रुपये आहे. सांगायच्या आम्ही कुठं न्याय मागायला जाऊ? म्हणजे कलेक्टर बनायचं असेल तर 100 रुपये आणि तलाठी बनायचं असेल तर 1,000 रुपये. कोणा किती वेळा त्याला मी रिक्वेस्ट केल्या का हे फी कमी करा. गोरगरिबाचे पोरं आहे, शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पोरं आहे. म्हणून या देशात रिक्षेवाल्याचं पोरग, शेतकऱ्याचं पोरग, कष्टकऱ्याचं पोरग दिवसभर लायब्ररीत अभ्यास करते, सकाळी 4:30 वाजता इकडून प्रॅक्टिस करते आर्मीमध्ये भरती व्हायसाठी. अरे आपलं पोरग 17 वर्षाच्या बॉन्डवर लागे, आर्मीत लागे का नाही? आणि त्याले मान सन्मान होता, त्याले पेन्शन होती, कॅन्टीनची सुविधा होती. तुमचा पोरगा शहीद झाला तर तिरंग्यात लपटून त्याला मानवंदना देण्यात येत होती. ते बंदी काढली. ह्या चोट्यानं अग्निवीर सारखी योजना आणली. कोणती? अग्निवीर. आणि त्या अग्निवीर योजनेत तुमचं पोरग 19व्या वयात लागन आणि 23व्या वर्षात रिटायर्ड होईल. लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा एकमेव पंतप्रधान आहे या तुमच्या पोराले. आणि जर रिटायर झालेला पोरगा जर पोरीच्या घरी गेला, बापू लग्न करायचं आहे, चाल पोरगी दाखवतो, का सांगा पोरीच्या बापाले? ही इज माय सन, ही इज अ रिटायर्ड एक सर्व्हिसमॅन. पोरीचा बाप उभा ठेवून का त्याच्या ढुंगणार लात मारण? अरे ठेवण का? नाही ठेवणार. म्हणून या महाराष्ट्रामध्ये का केलं म्हणते पवार साहेबांना? हे येऊन इथं विचारते तर पवार साहेबांना या शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम केलं. या महाराष्ट्रात फळबाग लागवड योजना कोणी सुरू केली असन तर मान्य पवार साहेबांना सुरू केली आणि त्याच्यावर सबसिडी दिली. ड्रीप इरिगेशन, ठिबक सिंचन, ठीक आहे, तुषार सिंचन, याच्यावर सबसिडी द्यायचं काम पवार साहेबांनी केलं. केलं का नाही केलं? केलं का नाही केलं? हा, म्हणून ठीक आहे, ह्या म्हणते ना का केलं काँग्रेसनं 70 वर्षात? तर जे चोट्या तू इकत आहे ते काँग्रेसनं केलं, नाही ते इकलं का असतं यानं? बरोबर आहे का? म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्डचे पैसे खाल्ले का म्हणे? ना खाऊंगा ना खाने दूंगा. आता इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये मागून पैसे घेतले का नाही घेतले? या देशात मार सांगते हम हिंदू है, हिंदू है, हिंदू खतरे में है. आपल्याला मार सांगितलं त्यानं, काही हिंदू खतरे में नाही, तेरी सीट खतरे में है. त्याची सीट धोक्यात आहे आता, म्हणून ते बयारासारखं काही बी बोंबलून राहिलो. हा, त्या इलेक्ट्रॉल बॉन्ड मधून 6,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बीजेपीनं केला. जे कोविडचं वॅक्सिन दिलं, ते जे वॅक्सिन दिलं त्या कंपनीले परमिशन द्यासाठी तिची पूर्ण परवानगी कंप्लीटच व्हायची होती, तर तिले तुम्हाला इंजेक्शन टोचलं. आणि आता 8 दिवसाच्या अगोदर त्या कंपनीचा मालक म्हणते का ते इंजेक्शन टोचल्यावर ब्रेन हॅमरेजचा झटका येऊ शकते, नाही तर हार्ट अटॅक येऊ शकते. काही एकामेकाच्या तोंडाकडे पाहू नका. तुम्ही घेतलाय का नाही? हा, त्या कंपनीकडून 50-55 करोड रुपये घेतले यानं. घेतले का नाही? तर त्याचा एक नारा आहे, तुम मुझे चंदा दो मैं तुम्हें धंदा दूंगा. समजलं का? म्हणून उद्योगपत्याले मोठं करायचं सरकार आहे, हे गोरगरीब शेतकऱ्याचं सरकार नाही. पुन्हा तो जर निवडून आला
तर तो निवडून येणारच नाही, आलाच नाही पाहिजे, नाही तर पुन्हा तो गरम फडक्यानं शेकवणार आहे. आता भविष्यात तुमच्याकडे एक प्रीपेड मीटर येणार आहे आणि ते मीटर त्याच्यात रिचार्ज मारा तर लाईन चालू राहील आणि रिचार्ज संपलं तुमच्या घरची लाईन बंद होईल. घ्या ना शेकून, मग द्या ना त्याला मत. म्हणून येऊन जाऊन ते पवार साहेबावर इथं येऊन ठीक आहे आरोप प्रत्यारोप करून राहिले ना. त्याला एकच माणूस माहित आहे का, एकच माणूस आपल्याला भारी पडू शकते, कारण याच माणसात ताकद आहे का सकाळी माणूस लंकेत पाठवायचा आणि लंकेत पाठवून माणसांची शपथविधी करायची आणि 3:30 वाजता लंकेला आग लावून वापस आणायचा. आणि एकच माणूस आहे आकड्याचा जादूगार. 273 प्लस आकडा जर नाही झाला इंडिया अलायन्सचा, 10-15 उमेदवार कमी पडले तर एकच माणूस आकड्याचा जादूगार आहे, ते म्हणजे माननीय शरद पवार साहेब. आणि ह्याच माणूस त्याला भारी पडणार आहे भविष्यात. म्हणून ते यायच्यावर इथं येऊन महाराष्ट्रात 15-15 सभा तो दाढीवाला घेते. त्याले त्याची शीट डामाडोल वाटून राहिली, त्याले आपल्याला फिर से झोला लेके भेजना आहे भाई. पुन्हा तो इथं आला नाही पाहिजे, बरोबर आहे. म्हणून येणाऱ्या काळात त्याने विचारलं नाही पाहिजे या देशात काँग्रेसनं का केलं, ठीक आहे शरद पवार साहेबांनी का केलं, तर त्याले उत्तर या निवडणुकीतून द्यायचं आहे. आणि येणाऱ्या निवडणुकीत 20 तारखेला 4 तारखेला आपला रिझल्ट आला पाहिजे. 2 लाखाची 2.5 लाखाची लीड शोभाताईंना भेटली पाहिजे. खरं तर आज बागलाणमध्ये उभं राहून, सटाण्यामध्ये उभं राहून आपणा सगळ्यांना संबोधित करत असताना एका वेगळ्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव करून द्यायला आलोय. कारण इथून जेमतेम 25-30 किलोमीटरवर साल्हेरचा किल्ला आहे. हा तोच साल्हेरचा किल्ला आहे भावांनो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटून दिल्लीपतीचा नक्षा उतरवला होता तेव्हा ती लुटीची संपत्ती जी सुरक्षित ठेवण्याचं काम केलं ते त्या साल्हेरच्या किल्ल्याने केलं. जेव्हा लाखाची फौज साल्हेरच्या किल्ल्यावर चालून आली तेव्हा त्या लाखाच्या फौजेला, दिल्लीच्या लाखाच्या फौजेला नमवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते या बागलांच्या मातीनं केलं. आणि ती जबाबदारी आता पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. कारण इथून जर सुरुवात केली, मगाची घोषणा ऐकली फार बरं वाटलं, कांद्याले भाव नाही. आणि ही सुरुवात जेव्हा तुम्ही कसमादे पट्ट्यामध्ये करता तर ही फार महत्वाची गोष्ट. काय भाव किती कांद्याला आज? 700 का 1100? 800. मग सगळ्यांनी मिळून आता एक घोषणा द्या. भाव किती आहे? 1100 रुपये भाव आहे ना. आता सगळ्यांनी मिळून घोषणा द्या, जय श्रीराम. देव आपला पण आहे, कोणाची मक्तेदारी नाहीये. द्या घोषणा, जय श्रीराम, भारत माता की. आता कांद्याला भाव किती झाला? परत घोषणा एकदा द्या, जय श्रीराम, भारत माता की. आता कांद्याला भाव किती झाला? माझ्या भावांनो, ही महत्वाची गोष्ट आहे, कोणाच्याही भावना नाही. देश तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार. देव तुमचा आणि आमचा आहे, त्याचा जय जयकार आम्ही सुद्धा करणार. पण देवाच्या नावाने घोषणा देऊन माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, ही गोष्ट फार महत्वाची आहे, ही आधी लक्षात घ्या. काल पिंपळगाव बसवंतला सभा झाली. पिंपळगाव बसवंतला माननीय पंतप्रधानांची सभा झाली आणि माननीय पंतप्रधान जेव्हा येऊन विचारत होते आदरणीय पवार साहेबांनी काय केलं, त्या पंतप्रधानांना बाजार समितीच्या कमानीवरचं नाव आधी झाकावं लागलं. कारण ज्यांनी हे उभं केलंय, ज्यांनी केवळ ही इमारत नाही, ज्यांनी केवळ बाजार समिती नाही, ज्यांनी केवळ कमान नाही, ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वाभिमानाने उभं केलंय, त्यांच्या मातीतून प्रश्न विचारताना कदाचित माननीय पंतप्रधानांना सुद्धा प्रश्न पडला असेल आणि म्हणून कमानीवरचं नाव झाकावं लागलं. पण जेव्हा कमानीवरचं नाव झाकलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात याच भावना होत्या, अरे कमानीवर लिहिलेलं नाव काही काळापुरतं झाकू शकाल, शेतकऱ्यांच्या काळजावर कोरलेलं पवार साहेबांचं नाव कसं झाकणार. कालच्या सभेत एक घटना घडलेली आपण सगळ्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाहिली असेल. म्हणजे एक व्हॉट्सअपवर मेसेज येत होता, त्या कालच्या घटनेनंतर जेव्हा एक कांदा उत्पादक शेतकरी उभं राहून कांद्याविषयी बोला एवढंच म्हणत होता,
तेव्हा त्या शेतकऱ्याचं बकोट धरून त्यांना बाहेर काढण्यात आलं. ही भावना आपण सगळ्यांनी पाहिली. आणि त्याच वेळी माननीय पंतप्रधानांनी स्टेजवरून पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा दिला आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. कारण त्यांच्याच एका उमेदवाराचं भाषण मी सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचं भाषण ऐकत होतो, ज्या आता हिमाचलमध्ये उमेदवार आहेत, आणि त्यांनी असा दावा केला होता, त्यांनी प्रचारात असं सांगितलं होतं की मोदीजींनी रामराज्य आणलं. आणि खरोखर मनात प्रश्न पडला की एक कांदा उत्पादक शेतकरी त्याच्या कष्टानं पिकवलेल्या कांद्याला भाव मिळत नाही, म्हणून देशाच्या पंतप्रधानांना सांगतोय की माननीय महोदय कांद्यावर बोला, त्याची कॉलर पकडून त्याला काढलं जातं आणि तुम्ही सांगता रामराज्य मोदीजींनी आणलं. अहो, रामायणामध्ये आमच्या एका परीट बांधवांनी शंका व्यक्त केली तरी प्रभू रामचंद्रांनी त्याच्या शंकेचं हे निरसन प्रभू रामचंद्रांनी रामायणात केलं होतं. आणि कलियुगामध्ये माझा कांदा उत्पादक शेतकरी त्याच्या कष्टाच्या कांद्यावर बोला म्हणतो तर त्याला बखोट धरून बाहेर काढतात. तर कुठल्या रामराज्याची आम्ही अपेक्षा करायची, हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. आठवून बघा, 2 डिसेंबरला कांद्याला भाव किती होता? 4,500 रुपये होता. 4,000 रुपयावरून भाव गेला का नाही? 2 डिसेंबरला 4,000 पर्यंत भाव होता. 3 डिसेंबरला कांद्यावर निर्यात बंदी लादली आणि जो 4,000-4,500 वर भाव गेला होता तो जेमतेम 600, 700, 800 वर गेला. 1000 पकडा. मी काल कुठल्या तरी बहुतेक दिंडोरीच्या त्यांच्या उमेदवारांचं भाषण ऐकलं, स्टेटमेंट वाचलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं कांदा प्रश्नावर विरोधकांनी राजकारण करू नये. मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की होय, आम्ही बघितलं संसदेत, मी होतो, आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे होत्या, 39 खासदार महाराष्ट्रातले, हे भारतीय जनता पक्ष महायुतीचे हे 39 खासदार मागच्या लोकसभेमध्ये होते. आणि जेव्हा आमचा प्रश्न निर्माण झाला होता, कांद्याची निर्यात बंदी झाली, त्यानंतर अधिवेशन झालं, तेव्हा माझे डोळे भिरी शोधत होते या कसमारे पट्ट्याचं प्रतिनिधित्व करणारे खासदार कुठंतरी कांद्याविषयी बोलतील. पण दिंडोरीच्या खासदार कांद्याविषयी बोलल्या नाहीत, धुळ्याचे खासदार कांद्याविषयी बोलले नाहीत, चकार शब्द काढला नाही. मी आणि सुप्रियाताई कांदे घेऊन संसदेत उभे होतो, शेवटी आमचं निलंबन करण्यात आलं. आणि आता मात्र असं सांगेल, आणि खरंच प्रश्न पडला होता, कारण तिकडे दिंडोरीच्या खासदार होत्या, त्या आरोग्य राज्यमंत्री होत्या देशाच्या, धुळ्याचे जे खासदार होते ते संरक्षण राज्यमंत्री होते 2014 ते 2019. मला असं वाटत होतं ही वजनदार माणसे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथेला हे आवाज देतील, त्या वेदनेला हे आवाज देतील. पण भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट तुम्ही मांडू शकत नसाल तर खरंच प्रश्न पडतो की मत कुठल्या तोंडाने मागणार. आणि जो चेहरा तुम्ही पुढे करणार त्या मोदींना बघून तर आता शेतकऱ्यांनी ठरवलंय कांद्याले भाव नाही, मोदीले मत नाही. कारण हा कांदा जरी तुम्ही म्हणत असलात की आता राजकारणाचा विषय करू नका, पण कांदा आमचा राजकारणाचा विषय नाही, कांदा आमच्या भावनांचा विषय. त्यात कुठल्या कुठल्या भावना असतात. जेव्हा आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय साहेबांनी बैठक घेतली होती तेव्हा कितीतरी शेतकऱ्यांनी सांगितलं होतं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, सपराच्या घरात राहत होतो, सपराच्या घरातून आज स्लॅबच्या घरात आलो, दारापुढं 4 चाकी आली. याचं कारण आदरणीय पवार साहेबांनी कांद्याविषयी घेतलेली भूमिका, कांद्याविषयी घेतलेलं धोरण. त्यामुळे कांदा राजकारणाचा नाही, कांदा आमच्या भावनेचा विषय. कुठल्या भावना गुंतलेल्या असतात. लेकीचं लग्न करायचं असतं, तिचं लग्न कुठल्या थाटामाटात करणार, या भावना माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याच्या भावाशी जोडलेल्या असतात. पोराच्या शिक्षणाचा जो खर्च असतो, त्या शिक्षणाचा खर्च असतो, पोराचं भविष्य असतं, त्या भावना माझ्या कांद्याशी जोडलेल्या असतात. वर्षभराचा खर्च कसा चालणार या भावना आमच्या कांद्याशी जोडलेल्या असतात. आणि त्या कांद्याचा जेव्हा चिखल होतो ना तेव्हा तो फक्त कांद्याचा नसतो, तो आमच्या भावनांचा, आमच्या स्वप्नांचा आणि आमच्या मेहनतीचा चिखल असतो. याचं उत्तर भारतीय जनता पक्षाला येत्या निवडणुकीत द्यावं लागेल. बरं, जी परिस्थिती कांद्याची तीच कापसाची. मगाशी कराळे गुरुजी म्हणाले कापसाला जेव्हा भाव चढला तेव्हा याच मोदी सरकारनं, याच भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करला, कापसाचे भाव पाडले.
आमच्याकडे टमाट्याला 4 दिवस भाव चढले. 4 दिवस भाव चढल्याबरोबर नेपाळ मधून 17,500 टन टोमॅटो आयात केला आणि टोमॅटोचे भाव पाडले. आता सांगायला येतील काही जण, सांगतील कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठवली. माझ्या भावांनो, फसवी उठवली. विचार करा, 2 डिसेंबर 3 डिसेंबर पासून जी निर्यात बंदी चालू होती, याच्याने भलं कुणाचं केलं? 2019ला आले होते ना सांगायला पुलवामाच्या हल्ल्यानंतर. तेव्हा सांगत होते पाकिस्तानला आम्ही सबक शिकवतो म्हणून. माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे की या संपूर्ण निर्यात बंदीच्या काळामध्ये जागतिक बाजारपेठामध्ये, मिडल ईस्टच्या बाजारपेठेमध्ये पाकिस्तानचा कांदा, जेव्हा तुम्ही 700 रुपयांनी कांदा घालून रडत होतात ना, पोरांना डोळ्यातली आसव दिसू नये, बायकोला दिसू नये, नवऱ्याच्या चेहऱ्यावर किती टेन्शन येते, म्हणून बाईने डोळे पुसून जेव्हा घरात शिरत होता ना 700 रुपयांनी कांदा घालत, तेव्हा पाकिस्तानचा शेतकरी 45 आणि 50 रुपयांनी कांदा घालत होता. जेव्हा तुमचा कांदा 7 रुपयाला जात होता, जेव्हा तुमच्या कांद्याची माती होत होती, तेव्हा केवळ या भारतीय जनता पक्षाच्या धोरणामुळे पाकिस्तानच्या शेतकऱ्याचा कांदा हा तसाच तुमचा 700 रुपये, त्यांचा 4,500 रुपये चालला होता. हे मोदी सरकारला विचारायला पाहिजे. कंबरड तुम्ही पाकिस्तानचं मोडणार होते, पण कंबरड मोडलं तुम्ही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं मोडलं. आता सुद्धा परिस्थिती बघा भावांनो, जे सांगायला येतील ना निर्यात बंदी उठवली, कशी उठवली ती बघा. ही पोलखोल आहे. निर्यात बंदी उठवत असताना आधी गुजरातच्या शेतकऱ्यांचं भलं करायचा प्रयत्न केला. त्यानंतर $550 पर मेट्रिक टन, टनावर $550 हा चार्ज आहे. त्याच्यावर 40% निर्यात शुल्क आहे. हे झाल्यामुळे झालं काय जागतिक बाजारपेठेत? तुम्हाला वाटलं होतं पहिली बातमी आल्याबरोबर निर्यात बंदी उठली, आता परत चाललो आपण 2000 कडे येईल, 2400 येईल, वाटलं होतं का नाही? का झालं नाही भावांनो, हे समजून घ्या. कारण $550 टनावर तुमच्या बोकांडी टाकले, त्याच्यावर 40% निर्यात शुल्क आपल्या बोकांडी टाकलं. परिणाम काय झाला? जागतिक बाजारपेठेमध्ये इजिप्तचा कांदा मिळतोय 35 रुपयांनी, श्रीलंकेचा कांदा मिळतोय 50 रुपयांनी, पाकिस्तानचा कांदा मिळतोय 60 रुपयांनी. पण आपल्या बोकांडी असलेलं $550 पर मेट्रिक टन आणि त्याच्या पलीकडे 40% निर्यात शुल्क आणि 5 रुपये किलो माग जर निर्यातीचा खर्च पकडला तर आपला कांदा बाजारात जातोय 74-75 रुपयांनी. कोण उचलणार कांदा आपला? त्यामुळे सांगताना जे कोणी येऊन सांगतील निर्यात बंदी, तेव्हा लक्षात ठेवा, निर्यात बंदी उठवली ही फसवी उठवली. पुन्हा आपलं कंबरड मोडणारी ही निर्यात बंदी उठवली आहे. आणि म्हणून हा फरक बघा. डिसेंबर पासून आक्रोश सुरू आहे, त्याच्या आधी ऑगस्ट मध्ये 40% निर्यात शुल्क लादलं, 3 डिसेंबरला निर्यात बंदी केली. हीच परिस्थिती 2013 मध्ये उद्भवली होती. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते, तेव्हा हेच भारतीय जनता पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून संसदेत येत होते. आदरणीय पवार साहेबांना सांगत होते कांद्याची निर्यात बंद करा, कांद्याची निर्यात बंद करा. 2024 आणि 2013 निवडायचंय काय ते बघा भावांनो. 2013ला जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते कांद्याची निर्यात बंद करा, आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं काही झालं तरी माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप होणार नाही, म्हणजे नाही, कांद्याची निर्यात बंद होणार नाही. आणि ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी घेतल्यामुळं आपल्याला काय परिस्थिती मिळाली, आपल्याला काय भाव मिळाले हे आठवून बघा. आणि 2024 मध्ये 2023 मध्ये निर्यात बंदी केल्यानंतर आपल्या ताटात माती कालवण्याचं पाप कुणी केलंय ते बघून घ्या. पण आता 20 तारखेपर्यंत सगळ्याचा हिशोब द्यायचा आहे. हिशोब पूर्ण करावाच लागल. कारण मगाशी कराळे मास्तरांनी बहुतेक सांगितलं, दिल्लीच्या सीमांवर जे आंदोलन झालं त्या दिल्लीच्या सीमांवरच्या आंदोलनाचा परिस्थिती आपण बघितली. कारण सैन्यात असलेला पोरग हे सियाचीन मध्ये -°C मध्ये देशाच्या सीमांचं रक्षण करत होतं आणि त्याचा 70 वर्षाचा म्हातारा शेतकरी बाप त्याच्या न्याय हक्कांसाठी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत होता.
आणि या शेतकऱ्याच्या नशिबी काय आलं? अश्रुधुराचा मारा, पाण्याचे फवारे, तारेचं कुंपण, रबरी गोळ्यांचा मारा, हे सगळं शेतकऱ्यांच्या नशिबी आलं. माझ्या कसमादे पट्ट्यातल्या भावांनो, शेतकरी बांधवांनो, एक सांगू इच्छितो, दिल्लीतल्या शेतकऱ्यांनी जे अनुभवलं ते जात्यात असतील तर आपण सुपात आहोत. आत्ताच सावध व्हा आणि 20 तारखेला मतदान करताना जागरूक व्हा. जे पाहुणे रावळे असतील, दिंडोरी लोकसभेमध्ये जे पाहुणे रावळे असतील, आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे पाहुणे रावळे असतील, या प्रत्येकाला सांगा मत द्यायला फक्त 5 मिनिटं लागतात. पण मत द्यायला 5 मिनिटं लागत असताना या 5 मिनिटात शेतकऱ्याच्या चुराडा झालेल्या सगळ्या स्वप्नांचा हिशोब घ्यायचा आहे. संविधानात्मक पद्धतीनं जात असताना म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला विचारलं काय झालं, असं जर कुणी आपल्या स्वप्नाचा चुराडा केला तर काय वाटतं? कंसाबी शेतकरी सांगन अशी जाळ काढावं असं वाटतं का नाही? पण संविधानात्मक पद्धतीने जात असताना जाळ काढायचाच, पण तो मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएम वर हातच चालवायचा आहे, पण तो पंजा चालवायचा. एवढी गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा. शेवटचे 4 दिवस राहिलेत. या 4 दिवसात अनेक चमत्कारिक गोष्टी होतात. सगळ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये आम्ही ही सगळी चर्चा ऐकली. तेव्हा भावांनो, सावध व्हा. केंद्रातलं सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणजे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, शिवसेना, इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येत असताना एवढीच विनंती करतो की 2 पर्याय असतात कायम, की हो हे आमच्या डोळ्यासमोर घडलं असं म्हणून परिवर्तनाचे साक्षीदार होता येतं, नाहीतर हो हे आम्ही आमच्या हाताने घडवून दाखवलं हे म्हणत परिवर्तनाचे शिलेदार होता येतं. माझी आपणा सर्वांना विनंती आहे बागलाणवासियांनो, परिवर्तनाचे शिलेदार व्हा आणि 20 तारखेला डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या नावासमोरील पंजाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून ही बागलांची वाघीण, ही कसमादे पट्ट्यातली वाघीण मोठ्या मताधिक्यानं संसदेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. देशाचं राज्य वडिलांच्या हातात आहे. अनेकांनी आम्ही त्यांच्या वडिलांच्या गोष्टी सांगितल्या. काल ते नाशिकला आले, ते वासळगावला आले. अपेक्षा अशी होती की वासळगावला आल्याच्या नंतर आज धुळे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल, साताऱ्याचा येवला हा भाग असेल, या सगळ्या भागामध्ये आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा कांद्याचा प्रश्न आहे. कांद्याचे भाव पाहिले, त्याची निर्यात केंद्र सरकारने थांबवली, उत्पादन खर्चाचा विचार केला नाही आणि त्यामुळे कांद्याचा धंदा हा आत्महत्याचा झाला. कांदा हे जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पीक आहे आणि जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक कधीतरी 2 पैसे मिळतात. अशा वेळेला ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची जबाबदारी ही आहे की या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकावर संरक्षण कसं देता येईल आणि त्यांच्या फायद्यामध्ये 2 पैसे अधिक कसे देता येईल या संबंधीची आखरी धोरणाची करणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण या सरकारला ते सहज होत नाही. त्यामुळे चिंता आहे. याचा उल्लेख या ठिकाणी काही वक्त्यांनी केला. दिल्लीमध्ये, पार्लमेंटमध्ये आम्ही बघितलं की ज्यावेळेला आम्हा लोकांचं राज्य होतं आणि तेव्हा कांद्याच्या किमती वाढल्या, तर आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते भाजपवाले आमच्या पार्लमेंटमध्ये गळ्यात कांद्याचा माळा घालून आले आणि घोषणा द्यायला लागले माझ्या विरुद्ध. काय निर्णय होतं त्याचं? सेहत फरार हौस फरार, प्याज की कीमत कहाँ गई, खाना मुश्किल हो गया है. जसं यांचं 2 वेळचं जेवण फक्त कांद्यावरच होतं आणि अशा घोषणा ते देत होते. मला विचारलं गेलं
की तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर. मी त्यांना सांगितलं की कांदा उत्पादक शेतकरी हा निराळ शेतकरी आहे, हा लहान शेतकरी आहे. कधी तर 2 पैसे मिळतात, एखाद्या वर्षी 2 पैसे त्याला मिळाले तर लगेच कांद्याच्या माळा घालून घोषणा द्यायचं कारण नाही. आणि तुम्ही कांद्याच्या माळा घातल्या किंवा कवल्याच्या माळा घातल्या, मी कांद्याची किंमत कमी होऊन देणार नाही. कांद्याची किंमत ही वाढेल तशी या संबंधीचा दुरुस्त असंच आहे. माझी मंडळाला सभा होती आणि सभा असताना पुन्हा तिथं कांद्याचा प्रश्न निघाला. ती सभा संपवली आणि सरळ दिल्लीला जायला निघालो. दिल्लीला पोहोचलो. केंद्र सरकारमध्ये होतो. केंद्र सरकारच्या लोकांची बैठक बोलवली आणि तिथं सांगितलं की मला कांद्याची किंमत खाली येऊन द्यायची नाही, त्यासाठी जे काही करावं लागेल ते या सरकारचं धोरण आहे आणि तशा प्रकारचे निकाल हे त्यावेळेला घेतले. आज काय दिसते, आजच्या सरकारला त्याची चिंता नाही. खरं म्हणलं तर शेतकऱ्यांच्या उद्देशी चिंता करणार नाही. आज कांद्याची किंमत दिसत आहे, डाळिंबाची परिस्थिती वाईट आहे. काल प्रधानमंत्री आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी द्राक्षाला आम्ही चांगली किंमत देतो. काय द्राक्षाला किंमत दिली? द्राक्षवाल्यांची हाल आज भयंकरच. द्राक्षवाल्यांना 2 एकर द्राक्ष लावायची म्हणजे तर प्रचंड कर्जाचं ओझं त्यांना घ्यावं लागतं. आणि एवढं करून एखाद्या वर्षी भाव नाही मिळाला तर संपूर्ण द्राक्षाची शेती ही संकटामध्ये जाते. आणि ती वेळ डाळिंबाची आहे. पण देशाचे प्रधानमंत्री नाशिक जिल्ह्यातून सांगतात की माझ्या सरकारने द्राक्षाला चांगली किंमत मिळून दिली. हे खरं नाही आहे. दुधाची किंमत बघा, द्राक्षाची किंमत बघा, कांद्याची किंमत बघा, डाळिंबाची किंमत बघा. जे जे तुम्ही पिकाचा घाम घालून त्या प्रत्येकाच्या किमती खाली जात आहेत. आणि देशाचे प्रधानमंत्री खुशाल चुकीचं स्टेटमेंट करतात आणि आम्ही फुकट धान्य देतो, याच्या गप्पा मारू नका. हे धान्य या देशाच्या शेतकऱ्यांनी जो काळ्याची इमान राखतो आणि मेहनत करतो, घाम घालतो, त्याच्या मेहनतीनं या देशाची कोथळं भरलेली आहेत. आणि त्यामुळेच आज धान्य कमी किमतीमध्ये ते मोफत देण्याची ताकद या सरकारची झालेली आहे. आणि हे सगळं तुम्ही लोकांनी केलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला लोकांची किंमत ही महत्त्वाचा भाग त्यांनी सांभाळला पाहिजे. आज काय चित्र दिसते, मोदी साहेब येतात, विरोधकांच्या टीका देतात. त्यांनी टीका केली आम्हा लोकांच्या, आमच्या अंगाला काही भोकं पडत नाही. तुम्ही खुशाल टीका करा, आम्हाला त्याची चिंता नाही. पण आमची चिंता ही आहे की शेतकऱ्याचे जीवन समृद्ध कसं होईल या संबंधीचाच तुमचा कार्यक्रम काय आहे तो फायद्याला या ठिकाणी सांगा. ते सांगत नाही, ते शेतकऱ्यासाठी काही करत नाही. शेतकऱ्याच्या किमती वाढू म्हणून सांगितलं, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं म्हणून सांगितलं, नाही दुप्पट त्यांनी केलं. खता औषधाच्या किमती कमी करू म्हणून सांगितलं, नाही त्या कमी केल्या. कशाच्या किमती त्यांनी कमी केल्या. आज तुम्ही जर पिकवता त्याला चांगली किंमत मिळत नाही. आणि जो तुमच्या मेहनतीची किंमत तुम्हाला देत नाही त्याला सत्य बसायचा अधिकार नाही. हा निकाल तुम्हाला घ्यावा लागेल. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आज अनेक गोष्टी या संबंधीच्या सांगता येतील. देश संकटातून जातो आहे, वेगळी संकट येतात, ते घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ते पुढे जायचं असेल तर पुन्हा एकदा गांधींच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे. इंदिरा गांधींच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे. यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं हा देश चालवला पाहिजे. नरेंद्र मोदी हे करू शकत नाही. आज देशाच्या सीमेवर जवळपास 3,000 किलोमीटर आपली जागा चीननी चालत घेतलेली आहे.
अरुणाचल नावाचं जे राज्य आहे त्या अरुणाचलच्या सीमेने रस्ते केलेले आहेत, सीमेने त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत आणि या देशाच्या संरक्षणाला धोका फसेल असं काम त्या ठिकाणी केलं आहे. पण जे अखंडपणानं विरोधकांना स्वीकार देणारे हे रोजी या विरोधकांचा फैकल्यांचा जो उद्योग चालू आहे देशाच्या सीमेवर त्यापासून देशाचं रक्षण करायला ठोस पाऊल टाकायची गरज आहे. ती टाकण्याच्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही आणि म्हणून देशाचा शेतकरी असेल, देशाचा सामान्य माणूस असेल, फैकल्यांच्या वतून एक प्रकारच्या आक्रमणाची शक्यता ही सगळी स्थिती आज आपल्याला बघायला येते. ती बदलायची असेल तर काम एकच आहे की या निवडणुकीमध्ये भाजपचं पराभव करणं आणि त्यासाठी डॉक्टर सोनाम वचा यांना मोठ्या वचाने विजय करा, त्यांच्या पुढे त्याचं वचन द्यावा आणि हा एक नवीन इतिहास घडवण्याच्या संबंधीची कामगिरी आपण मिळून करू. आपल्याला 20 तारखेला मतदान करायचंय. 2 दिवसामध्ये आपलं हे मतदान जवळ येतं आहे आणि ते लोकसभेला करायचंय आणि आपल्याला ते मतदान डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना करायचंय, पंजाच्या चिन्हाला करायचं. ही विनंती करण्याकरता आम्ही सर्वजण येथे आलेलो आहोत. एकंदर 35 जागांची निवडणुका झालेल्या आहेत राज्यामध्ये. देशामध्ये सुद्धा 4थी फेज संपलेली आहे. परंतु जसजशी निवडणूक पुढे जाते आहे तसतसं भारतीय जनता पक्षाची पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपण पाहिलं असेल पंतप्रधान महोदयांची भाषणं कशी चालली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. जितकं घाबरगुंडी उडालेली आहे तितकं त्यांची भाषणं बदलत चाललेली आहे, चुकीची चाललेली आहे, दिशाभूल करणारी चाललेली आहेत आणि लोकांना हास्यास्पद वाटणारी भाषणं माननीय पंतप्रधान महोदयांच्या पातळीच्या या व्यक्तिमत्वाची चाललेली आपल्या सगळ्यांना दिसते. मी आपल्या सगळ्यांना सांगेल की आपल्याला इथं लोकप्रतिनिधित्व करीत असताना शोभाताईंचं मला सांगायचंय. आपल्याला 10 वर्ष आपण पाहिले इथे खासदार म्हणून. ते खासदार कधी फिरकले, लोकांचे प्रश्न समजून घेतले असं कधी झालं नाही. त्यांच्या बाबतीत तर बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतात की पत्राचा रेट सुद्धा लावलाय त्यांनी. मला असं ऐकायला मिळालं, तुमचा अनुभव तुम्हाला काय माहिती असेल की पत्र इकडं द्यायचं तर इतका रेट, तिकडं द्यायचं तर तितका रेट. त्या पलीकडे हेही ऐकायला मिळालं की आपल्या या भागामध्ये सटाण्यामध्ये कोणतरी दांडगा माणूस एक आहे का जो सगळं काही ठेके त्याला घ्यावं लागतात आणि वसुलीची जबाबदारी सुद्धा त्याच्यावर आहे. असे दांडगे माणसं इथं ठेवलेत असं मला ऐकायला मिळालं. खरं काय ते तुम्हाला माहिती आहे, खरं काय ते तुम्हाला माहिती आहे. आणि मग आपल्याला कसं लोकप्रतिनिधित्व द्यायचंय. 10 वर्षामध्ये आपले जे आताचे विद्यमान खासदार आहेत डॉक्टर भामरे हे खऱ्या अर्थानं पूर्णपणे सबसेल फेल झालेले आहेत, हे नाकारता येणार नाही. आपल्याला शोभाताईच्या निमित्तानं एक पर्याय पुढे आपल्या आलेला आहे. आपल्या भूमीच्या त्या कन्या आहे, कसमादे पट्ट्याच्या कन्या आहे त्या. परंतु नाशिक मध्ये जाऊन कशा पद्धतीनं कर्तृत्व दाखवलं त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना, भावांना आणि आपल्या कुटुंबाला वाटला पाहिजे. नगरसेवक म्हणून केलेलं त्यांचं काम पहा तुम्ही, महापौर म्हणून केलेलं काम आणि तिथे सुद्धा नाशिक मध्ये दमदार काम. अनेक उद्घाटन माझ्या हाताने मी केले, आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते सुद्धा झालेले आहेत. आपल्याला अभिमान वाटायचा का नाशिकची महापौर आपली कन्या. आमदार म्हणून गेल्या, मंत्री म्हणून केलेलं काम त्यांचा मुद्दाम सांगेल की राज्यमंत्री होत्या त्या आरोग्य खात्याच्या, अत्यंत सुंदर काम त्या कालखंडामध्ये जे झालं त्यामध्ये ताईचं नाव वरच्या क्रमांकाला, हे आपल्याला सगळ्यांना मी सांगेल. वरच्या क्रमांकाला का सुंदर काम त्यांनी केलं. अनेक संस्थांमध्ये काम करत असताना जनसामान्याचं नातं जपण्याचं काम हे ताईंनी केलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. आणि मग आता शोभाताई पुन्हा तुमच्याकडे आलेले आहेत. मी आपल्या सगळ्यांना सांगेल की तुमची सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे की आपली कन्या पुन्हा आपल्याकडे आली, तिला मताच्या रूपानं साडी चोळी करण्याची जबाबदारी मात्र तुमची, हे कोणालाही नाकारता येणार नाही. ती आपली बहीण आहे, मुलगी कुटुंबातली. ती जर कर्तृत्ववान असेल आणि पुन्हा जर लौकिक आपला वाढवणार असेल तर तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. काही आता बाकी नाही.
2-3 दिवस आपल्या कन्येकरता 2-3 दिवस आपल्या कन्येकरता द्यायचे आणि निवड सटाणा या भागात नाही तर जिथे जिथे संबंध असतील मतदारसंघामध्ये तिथे तिथे सांगा का शोभाताईला मतदान करा, पंजाला मतदान करा, एकच नंबरला नाव आहे हे सांगण्याची जबाबदारी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी विश्वास देतो तुम्हाला की त्यांचा पुढच्या कालखंडामध्ये एक तुम्हाला खूप आनंद वाटेल, तुम्हाला अभिमान वाटेल असं काम. सटाण्याला सुद्धा आता माहेर घरीच एक ऑफिस खासदारांचं राहील, शोभाताईचं राहील तुमच्या कामं सोडवण्याकरता. आपल्याला अभिमान वाटेल असं काम त्यांचं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट दिसेल की पहिली महिला लोकसभेत पाठवण्याची या मतदारसंघातली पहिली महिला असेल की लोकसभेमध्ये पाठवण्याचं श्रेय सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अनेक गोष्टी आहेत. आपल्याला मी विनंती करील की शोभाताईंना मतदान करायचं, आपली कन्या म्हणून करायचं हे खरंच आहे, परंतु याशिवाय सुद्धा या देशात चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतो. माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी अत्यंत सुंदर शब्दामध्ये व्यथा तुमच्या आणि शेतकऱ्याच्या मांडल्या. ताईंचा अनुक्रमांक 2 आहे, 2 क्रमांकाला ताईचा अनुक्रमांक. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी केली त्याच्या कांद्याच्या शेतकऱ्याचे. परंतु या सरकारचं शेतकऱ्याबद्दलचं जे मत आहे ते तुम्हाला एवढ्या कांदा एवढं एक उदाहरण तुमचं आहे कारण जीवाभावाचा विषय आपला आहे, गरीब शेतकऱ्याचा विषय आहे. वर्षाची गुजराण त्या कांद्याच्या याच्यावर होते, त्यात कसं फसवलं जातं हे तुम्हाला कळालेलं आहे. निव्वळ जय श्रीराम म्हणून हा प्रश्न सुटत नाही हे पंतप्रधानांना दाखवून द्यायचं आहे आपल्या सगळ्यांना. परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत ज्या वेळेस वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं, 10 महिने आंदोलन चाललं, 700 शेतकरी त्या आंदोलनामध्ये दिल्लीच्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले. मी एक प्रश्न विचारतो, 10 महिने चाललं आंदोलन, 700 शेतकरी मृत्युमुखी पडले. माननीय पंतप्रधानांनी एकदा तरी संवाद साधला का? अरे पोरगं रडायला लागतं तर त्याला जवळ घ्यावं लागतं, पाठवून हात फिरवावा लागतो. ज्यावेळेस जनतेचा हा आक्रोश आहे त्याने बालकाप्रमाणे पालक म्हणून सांभाळायला पाहिजे होतं, त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आपल्या सगळ्यांना दिसतं. आणि काळे 3 कायदे तुमच्या पूर्णपणे शेतकऱ्याच्या अंगावर बसवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्या सगळ्यांना दिसलेला आहे. पुन्हा एकदा आंदोलन झालं, पुन्हा शेतकऱ्याचं आंदोलन झालं. हे उदाहरण आहे तुमच्या आमच्या करता. तर त्यांच्यामध्ये बॅरिकेडिंग ज्या होत्या त्या काट्याच्या जाळे, हे बॅरिकेडिंग काय मोठाल्या काट्या तिथं फेन्सिंग लावले होते, त्यांच्यावर रबरी गोळ्या झाडण्यात आल्या, अश्रूसूर जोडण्यात आले. अनेकांना म्हाताऱ्या असणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा लाठीचार्ज करण्यात आला. एक शेतकरी असा होता का तो म्हणत होता, विवळत होता आणि म्हणत होता, अरे सीमेवर माझा पोरगा तुमच्या देशाचं रक्षण करतोय, सियाचीन मध्ये उंच ठिकाणी -डिग्री मध्ये, आणि मी इथं मात्र लाठ्या मार खातोय. हे चित्र शेतकऱ्याचं आहे. अरे शेवटी सैन्यात तरी कोणाचे पोरं आहेत? सैन्यात आपलेच पोरं आहेत. ते सगळा देश राखण करतायत आणि त्यांचे आई वडील, त्यांचे बाप इथं मार खातायत. हे चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं. काल सुद्धा सभा होती, कड्या लावल्या गेल्या अनेकांच्या घराला. आपले जे नेते कार्यकर्ते होते त्यांना डांबून ठेवण्यात आलं. अरे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, पंतप्रधान असं खुल्या मैदानामध्ये सभा घेतली पाहिजे. तुमचं धाडस ते राहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकांना तुम्ही उत्तर देऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. जे घडलं मणिपूरमध्ये अत्यंत वाईट. आदिवासी भगिनींना नग्न करून त्यांच्या मागे जमाव धावत होता, अत्याचार त्यांच्यावर केले, मारून टाकलं. पंतप्रधान एक शब्द बोललेले नाहीत. पहिलवान मुली ज्यांनी गोल्ड मेडल ऑलिम्पिकचे मिळवले त्या मुलीने आक्रोश केला का आमच्यावर हा खासदार अत्याचार करतो, तो मोकाट फिरतोय, त्याच्या पोराला पुन्हा भाजपचं तिकीट आहे. मुलींना मात्र तुरुंगात डांबण्यात आलं. ही वस्तुस्थिती आहे. 2 आमचे मुख्यमंत्री, 2 मुख्यमंत्र्यांना आपण पाहतो की त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये एक परत बाहेर आलेत, परत एक अजूनही जेलमध्ये आहेत. अरे निवडणुकीच्या काळामध्ये कारण काय? कारण सांगू शकत नाहीत. ते आज जेलमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतात. ईडी IT धाक दाखवायचा आणि दहशतीचं राजकारण करण्याची पद्धत ही भारतीय जनता पक्षाची आहे. आणि ही पद्धत, याचा अर्थ असा, प्रश्न कांद्याचा आहेच, प्रश्न आपल्या शेतकऱ्याचा आहेच.
त्याबरोबर प्रश्न निर्माण झालाय का हा देश चालणार कसा, या देशात लोकशाही राहणार का नाही, या देशाची घटना आमचा मताच्या अधिकाराचं काय होणार, का या देशात हुकुमशाही येणार, हे वाटावं अशी परिस्थिती सुद्धा देशाची झालेली आहे. हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी जास्त बोलत नाही. मतदान आपल्याला शोभाताईंना करायचंच आहे. ते मतदान शोभाताईंचं मतदान आदरणीय पवार साहेबांना पोहोचणार आहे, आदरणीय ठाकरे साहेबांना पोहोचणार आहे, आदरणीय सोनिया गांधींना, राहुल गांधींना, प्रियांकाजींना सुद्धा हे मतदान पोहोचणार आहे की जीवाचं रान करून देशाचं राखण करण्याचं काम ते करतायत. त्यांना सुद्धा हे मतदान पोहोचणार आहे. आणि त्याबरोबर आपल्या शेतकऱ्याला पोहोचणार आहे, आपल्या युवकाकरता पोहोचणार आहे, आपल्या महिलांच्या रक्षणाकरता पोहोचणार आहे, आपल्या राज्यघटनेकरता, आपल्या लोकशाहीकरता हे मतदान पोहोचणार आहे. आणि हे मतदान आपण 2 नंबरला असलेल्या पंजाच्या चिन्हाचं बटन दाबून आपल्याला हे मतदान करायचं आहे. आणि हे मतदान आपण सगळ्यांनी करावं असा आग्रह मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो. शोभाताईंच्यासाठी उद्या मतदान करायचंय. गेले अनेक वर्ष शोभाताई काँग्रेसमध्ये काम करत असताना एक आदर्श कार्यकर्त्या, नेत्या म्हणून त्यांनी काम केलं. मगाशी त्यांनी सांगितलं ते खरं आहे की राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री असताना नाशिकमध्ये मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी प्रचंड प्रयत्न त्यांनी केले, म्हणूनच त्याला काही आकार निर्माण झाला. त्याचं सगळं श्रेय शोभाताई तुम्हाला जातं हे या निमित्तानं सांगणं आवश्यक आहे. आज काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. महाराष्ट्रातलं चित्र मित्रांनो मगाशी माझ्या आधी झालेल्या सगळ्या भाषणातून तुमच्या लक्षात आलं असेल. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री भाषणं करतायत आणि भाषणं करत असताना कोणत्या स्तरावर जाऊन भाषणं करायची याच्या मर्यादांचं उल्लंघन झालंय असं मला वाटतं. टीका करायला हरकत नाही, कोणती टोकाची टीका योग्य त्या पद्धतीनं केली जाते, पण या देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरणं हे या देशाच्या दृष्टीनं प्रचंड दुर्दैवी आहे. सगळे कार्यक्रम पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडमध्ये झाले, पण आता आपली डाळ शिजत नाही, म्हणून मग पुन्हा हिंदू मुस्लिम अशा भाषा वापरण्याचं काम देशात आता सुरू झालेलं आहे. काही वर्षापूर्वी मोदीजींनी एका मुलाखतीत सांगितलेलं, मी जिथं राहतो असं ते म्हणतात, मी जिथं राहतो त्याच्या आसपास मुस्लिम समाजाची घरं आहेत आणि ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवण बनत नव्हतं कारण सर्वजण जेवण आणून देत असत आणि मोहरमला देखील पंजाच्या खालून जात असू आम्ही सगळे. ते पुढे असंही एकदा म्हटले की मी जेव्हा हिंदू मुस्लिम करीन तेव्हा माझं सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य मी राहणार नाही. हे आधीचा मूड चांगला होता त्यावेळी, पण आता मूड बिघडलाय. देश हातातनं जातो हे लक्षात आल्यावर भाषा काय तर मुस्लिम समाजातल्या बाबतीत काय काय बोलले तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. आज असं का होतंय तर भारतातल्या जनतेने ठरवलेलं आहे की आपल्या मताचं राज्य आता पुन्हा आणण्याची गरज आहे. 2019ला कोणती लाट नव्हती, पण अचानक पुलवामा झालं, 10-11% मतं वाढली आणि प्रचंड फायदा सत्तारूढ पक्षाला तेव्हा झाला. यावेळी असं वाटलं की सगळं काही रामात आहे, म्हणून राम मंदिराचा कार्यक्रम प्रचंड मोठा केला, आम्ही राम पूजला. पण या देशाला माहिती आहे, या देशातल्या जनतेला माहिती आहे की आपल्याला कष्ट करायचे आहेत, आपल्याला जगायचं आहे. आपण कष्ट केले तर आपल्या मागे राम उभा राहणार आहे. आणि म्हणून या देशातल्या जनतेनं या देशात आम्हाला काय मिळतंय, आम्हाला कोणत्या व्यवस्थेतून जावं लागतंय याचा अभ्यास केला. आणि म्हणून या देशातल्या कोणत्याही मतदारसंघात आज सर्वे जर तुम्ही केला, चाचपणी केली, तर राम मंदिराची आठवण देखील भारतातल्या लोकांना राहिलेली नाही. रामाला आम्ही मानतो, सगळेच मानतात, पण रामाच्या पेक्षा आमच्यावर काय काय अन्याय केलाय जो मगासपासून आपण सगळ्यांनी कांद्यापासून सगळ्याचा ऐकला. आज खरं म्हणजे शेतकऱ्यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याचं काम चालू आहे. पण काल भाषणात मोदी साहेबांनी सांगितलं, यहाँ पे जो हाजिर है हमारे किसान भाई, उनके घर में 6,000 रुपये जाता है.
अरे 6,000 रुपये जाता है ये मालूम है हमको, लेकिन हमारे किस्से से कितना जेब में से पैसा निकाल के लिया आपने, इसका कोई अंदाजा है? आज देशामध्ये 1 लाख रुपयाचं खत घातलं तर 18,000 रुपये जातात जीएसटीला. तुमचं घर लाखभर रुपयात महिन्याला चालवत असाल तर तुमचं 18% 18,000 रुपये जातात. 50,000 रुपयात चालवत असाल तर 9,000 रुपये जातात. वर्षाला 50,000 रुपयात ज्याचं घर चालतं तो केंद्र आणि राज्य सरकारला 1,00,000 -1.25 लाखापेक्षा जास्त कर जीएसटी भरतो. इन्कम टॅक्स वगैरे लागत असेल तर ते वेगळेच. आज 2 व्हीलर तुम्ही खरेदी करायला जावा, 28% जीएसटी, 28% जीएसटी, 28% जीएसटी, त्याच्यावर 11% रोड टॅक्स, परत त्याच्यावर 2% सेस. म्हणजे 2 लाखाची बुलेट खरेदी करायला गेलेला बाबा 3 लाख खर्च करून मागे येतो. का तर जवळपास 1.25 लाख रुपये राज्य आणि केंद्र सरकारला वेगळ्या करातनं भरावे लागतात. या देशामध्ये काहीतरी जीएसटीच्या कर लागणीत करताना तारतम्य ठेवायचं. आमचं सरकार होतं, मनमोहन सिंगांचं दिल्लीला सरकार होतं, त्यावेळी वॅट आला. त्यावेळी गरीब माणसं ज्या वस्तू वापरतात त्या सगळ्या करमुक्त होत्या. प्रत्येक राज्याला अधिकार होता. तुमच्या राज्यात जास्त कोणती, आता सुपारी, केरळला सुपारी महत्वाची होती, नारळ महत्वाचा होता, त्याच्यावर कर आकारणी त्या राज्याने करू नये असं आपण त्यावेळी ठरवलेलं होतं. पण जीएसटी मध्ये सगळ्यांना भरडलं गेलं. त्याचा परिणाम हा झाला की 4 चाकीला देखील 28% टॅक्स आहे, दुचाकीला 28%, 4 चाकीला 28%. पण हेलिकॉप्टर खरेदी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आता हेलिकॉप्टर खरेदी करू शकता, कारण त्याला आता 5% टॅक्स आहे. म्हणजे हेलिकॉप्टर खरेदी करताना तुमच्यावर जीएसटी 5%. पण सामान्य माणसं खरेदी करू शकणाऱ्या गोष्टी, सायकल पासून सगळ्या गोष्टी खरेदी करायला लागलं की आम्हाला 12 आणि 18% आणि 28% टॅक्स भरावा लागतो. आणि म्हणून या देशातली जनता नाराज झालेली. जगाच्या पाठीवर ज्यांनी ज्यांनी चुकीच्या जीएसटीची आकारणी केली ना, त्या सगळ्या देशात लोकांनी तिथलं सरकार पाडलेलं आहे आणि नवं सरकार निवडून आणलेलं आहे. आणि मला उद्याच्या निवडणुकीत 2024ला हेच दिसतंय, या देशातली जनता मोदी साहेबांचं सरकार पाडेल आणि नवं इंडिया आघाडीचं सरकार आणल्याशिवाय राहणार नाही. आपण थोडासा गणित अभ्यास करायला काही अडचण नाही. पण हे करत असताना काँग्रेसने जाहीरनामा केलेला आहे, राष्ट्रवादीने देखील त्याच पद्धतीने जाहीरनामा केलेला आहे. आम्ही सांगितलेलं आहे आमचं सरकार आलं तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या शेती अवजारावर आज 18% आणि 12% मोदी साहेबांच्या राजवटीत कर आहे. आम्ही या देशातल्या जनतेला सांगितलेलं आहे, या आमचं दिल्लीमध्ये सरकार आलं तर ह्या 18% आणि 12% शेतकरी ट्रॅक्टर घ्या, रोटावेटर घ्या, नांगर घ्या, काय घ्याल ते त्याच्यावर कर लावायची व्यवस्था यांनी केलेली आहे. ते सगळे कर आमचं इंडियाचं सरकार आल्यावर सगळ्या भारतातल्या शेतकऱ्यांच्यावर शेती अवजारावरचा कर आम्ही काढून टाकू, 0% करू, हे आम्ही या देशाला आश्वासन दिलेलं आहे. शोभाताईंनी मगाशी सांगितलं, एका सामान्य घरातल्या गरीब घरात उद्या जेवणाची भ्रांत ज्या घरात आहे त्या घरातल्या महिलेला हुडकून काढून तिला 1 लाख रुपये वर्षाला देऊ, म्हणजे तिच्या घरातलं जेवणाचा प्रश्न त्या माऊलीच्या समोर राहणार नाही. अन्न जेवण काय करायचं, कशाने करायचं हा प्रश्न राहणार नाही. अशा अनेक चांगल्या गोष्टी या देशात करण्याचा प्रयत्न आमचं सरकार आल्यावर करणार आहे. आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही नुसतीच, पण आम्ही आमचा कार्यक्रम देखील देशातल्या जनतेला केलाय. माझी तुम्हाला विनंती आहे, इंडिया आघाडीचा, काँग्रेस पक्षाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा तुम्ही वेबसाईटवर जाऊन जाहीरनामा बघा. तुम्हाला हे लक्षात येईल की ज्या गोष्टी मोदी साहेबांनी चुकवलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करून देण्याची व्यवस्था करणार आहे. शेतीमालाच्या दराच्या बाबतीतही त्या ठिकाणी आपल्याला योग्य दर मिळेल अशी यंत्रणा आणि व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तशी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यावर आमचा भर राहणार आहे. आणि म्हणून आज कांद्याचे जे हाल होत आहेत, सोयाबीनचे तेच हाल, कपाशीचे तेच हाल, या देशात ऊस उत्पादकाला देखील साखर निर्यात करायला आता बंदी आहे. त्याचा इथेनॉल ज्यूस पासून इथेनॉल करण्याची पॉलिसी केली, लोकांनी शेकडो कोटी रुपये गुंतवले. अचानकपणाने त्यांनी ही पॉलिसी बंद केली, रद्द केली.
त्यामुळे मन मानेल तसा या देशाचा कारभार चालणं हे आपल्याला परवडणारं नाही आणि म्हणून आपल्याला शोभा बच्छाव यांच्या हाताला मतदान करण्याचं काम करावं लागेल. आपण सगळ्यांनी मनात घेतलं तर मला विश्वास आहे की आपण हे करू शकतो. 400 पार सुरुवातीला भाषा होती, आता ती भाषा जरा कमी झालेली. का कमी झाली आहे तर लक्षात आलं की माणसं आपल्या बरोबर नाही. आता 200 पेक्षा पुढे जाणंही अवघड आहे हे आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण हे कशामुळे आलं याचा चिंतन विरोधी पक्षात ते बसतील त्यावेळी ते करतील. त्यांनी असं सांगितलेलं होतं, कोणी भ्रष्टाचारी व्यक्ती माझ्या शेजारी बसली तर माझा ताप सहन करू शकत नाही, असं त्यांनी एकदा विधान केलेलं की माझ्या शेजारी कोणी भ्रष्टाचारी माणूस बसू शकत नाही, माझा ताप त्याला सहन होणार नाही. आता सगळे बाजूला डावीकडे उजवीकडे जे आहेत ते सगळे कोण आहेत याचा त्यांनी चिंतन करायला पाहिजे. आज या देशामध्ये भारतीय जनता पक्ष काँग्रेस मुक्त भारत करण्याचा प्रयत्न करत होती, पण काँग्रेस मुक्त भारत करत असताना काँग्रेसमधले, राष्ट्रवादीमधले, बाकीचे सगळे, शिवसेनेतले सगळे असे मोहरे काढून घेतले की ज्यामुळं भारतीय जनता पक्ष आता जुना पक्ष राहिला नाही, तत्वाचा पक्ष राहिला नाही, स्वच्छ पक्ष राहिला नाही, अशी या देशातल्या जनतेची धारणा झालेली आहे. आणि म्हणून जुनं ते सोनं, म्हणून आपल्याला पुन्हा एकदा काँग्रेसला ताकद देण्याचं काम तुम्ही सगळे कराल. शोभाताई बच्छाव यांच्यासारखा तुम्हाला संपर्कात राहणाऱ्या, मागच्या खासदारांनी तुमच्याशी संपर्क नाही केला, 10 वर्ष काही प्रश्न झाले, मगाशी ऐकलं तुम्ही, त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण शोभाताईंचा स्वभाव आम्हा सगळ्यांना माहिती आहे. ही आमची बहीण तुम्हा सगळ्यांची उत्तम सेवा करेल. धुळे जिल्ह्यातल्या लोकांना देखील त्यांची सेवा अतिशय उत्तमपणाने मिळेल. आणि या निमित्तानं एक नवा चेहरा संसदेत पाठवून आपण सगळ्यांनी ताकदीनं काम करा. अमोल कोल्हे साहेब इथं उभे आहेत. निवडणूक सगळी व्यवस्थित चालते, पण शेवटच्या 2 दिवसात पाऊस पडतो. एवढा पाऊस पडतो की आपल्यालाच वाटतं की अरे कालपर्यंत आपल्याबरोबर होते, आता हे काय घोटाळा होईल का काय, किती खर्च करावा याची मर्यादा नाही. आणि या देशामध्ये निवडणूक आयोग डोळे बंद करून या देशात निवडणुका करतंय. अनेक तक्रारी केल्या, त्याच्यावर कोणती कारवाई निवडणूक आयोग करत नाही. आणि म्हणून आपणच सगळ्यांनी बूथ कमिट्यांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचून शेवटचे 18 आणि 19 हे 2 दिवस थोडेसे कष्ट करा. ज्यांच्या घरात अशा गोष्टी केल्या जातील त्या घरात जाऊन सांगा की तत्वाला मत, कांद्याला मत, शेतकऱ्याला मत, आपल्या ग्रामीण भागाच्या हिताला मत देण्यासाठी आपल्याला हाताशिवाय पर्याय या मतदारसंघात नाही. आणि ते काम उद्याच्या दिवशी आपण करावं एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. मला पक्षश्रेष्ठींनी, महाविकास आघाडीने धुळे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी या ठिकाणी दिली आणि ही जबाबदारी मी घेत असताना खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या भरोशावर, आपल्या सर्वांच्या विश्वासावर मी ही उमेदवारी या ठिकाणी घेतलेली आहे. संपूर्ण देशामध्ये आपण बघतो आहोत जे काही चित्र आहे ते अराजकतेचं चित्र आहे. यापूर्वी मोदी शासनाने 10 वर्षापूर्वी सत्तेत येण्यापूर्वी जे काही आश्वासनं आपल्याला दिले होते त्याची कुठलीही पूर्तता ही केलेली नाही. मग महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. गॅस सिलेंडरचे जे दर आहे ते 400 वरून 1200 पर्यंत गेलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 कोटी युवकांना नोकरी देण्याचं आश्वासन दिलं, त्याची पूर्तता केली नाही. त्याचप्रमाणे नोटबंदीच्या काळामध्ये सर्वांना त्यांनी हैराण करून सोडलं. शेतकरी बांधवांचं तर प्रचंड नुकसान या BJP शासनाने केलेलं आहे. सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी जे शब्द शेतकरी बांधवांना दिले होते त्याची कुठलीही पूर्तता केली नाही. माझा कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय हवालदिल झालेला आहे, त्रस्त झालेला आहे, संतप्त झालेला आहे. त्यांच्या कांद्याला भाव नाही, डाळिंबाला भाव नाही, धान्याला भाव नाही आहे. त्यांनी सत्तेत येण्यापूर्वी सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू, जे काही शेतीचं उत्पादन आहे त्याला हम दुगना हम करेंगे, तसं काहीही झालं नाही.
आणि देशामध्ये त्यांच्या विरोधात जर कोणी बोलायला गेलं तर लगेच ED CBI इन्कम टॅक्सच्या कारवाया या होत आहेत. मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये ठेवण्याची त्या ठिकाणी त्यांनी कारवाई केलेली आहे. आणि आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे ही जी काही संपूर्ण परिस्थिती आहे ही आपल्याला बदलायची आहे आणि त्यासाठी परिवर्तन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. राहुल गांधींनी संपूर्ण देशामध्ये भारत जोडो न्याय यात्रा केली. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत 4000 किलोमीटर पदयात्रा केली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी मणिपूरपासून तर मुंबईपर्यंत 6000 किलोमीटर भारत जोडो न्याय यात्रा केली. सर्व शेतकरी बांधव असतील, महिला असतील, युवक असतील, बेरोजगार असतील, कामगार असतील, आदिवासी बांधव असतील, अल्पसंख्याक बांधव असतील, सगळ्यांचे प्रश्न त्यांनी जाणून घेतले. आणि महाविकास आघाडीचा जो अजेंडा आहे त्याच्यामध्ये न्यायपत्र त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय, महिलांना न्याय, युवकांना न्याय, कामगारांना न्याय, भागीदारीत न्याय असे 5 न्याय आणि 25 भरोसे दिलेले आहेत. महाविकास आघाडीची जर सत्ता आली तर निश्चितपणे शेतकरी बांधवांचा जो काही कर्जबाजारी शेतकरी आहे त्याचं कर्ज 100% माफ होण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे स्वामीनाथन समितीच्या शिफारसीनुसार जे काही हमीभाव आहे ते शेतकरी बांधवांना देण्यात येतील. त्याचप्रमाणे आयात निर्यात धोरण कमिटी स्थापन करून त्याच्यामध्ये मार्ग काढण्यात येईल. आणि शेती करण्यासाठी बियाणं, खतं, पेस्टिसाइड्स, अवजारं जी लागतात त्याच्यावरती 18% GST भरावा लागतो. तो 18% GST देखील रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्या न्यायपत्रात महिलांना न्याय देण्यासाठी एका गरीब कुटुंबातील जी महिला आहे तिच्या खात्यामध्ये वर्षातून डायरेक्ट 1 लाख रुपये जमा होणार आहे. हा महिला भगिनींचा सन्मान आहे. जी मुलगी शिकलेली आहे तिला केंद्रीय नवीन नोकर भरतीमध्ये 50% आरक्षण हे मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या महिला अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, माध्यान्ह भोजन करणाऱ्या महिला असतील त्यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ होणार आहे. युवकांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये 30 लाख जागा केंद्रामध्ये रिक्त पदं आहेत. महाविकास आघाडीची सत्ता आली तर या संपूर्ण जागा वर्षभरामध्ये भरण्यात येतील. त्याचप्रमाणे जो युवक ग्रॅज्युएट झालेला आहे त्याला वर्षभरामध्ये त्याच्या खात्यामध्ये 1 लाख रुपये जमा होणार, म्हणजे 8,500 त्याला दर महिन्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे जाती न्याय जनगणना होणार आहे. अतिशय सगळ्यांना दिलासादायक हे न्यायपत्र आहे. बांधवांनो, आपल्या शेतकरी बांधवांचे पाण्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे आहेत, शेतीच्या पाण्याचे आहेत. या मतदारसंघामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग येतो. ग्रामीण भागामध्ये निश्चितपणे जे काही ग्रामीण भागामध्ये शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवत असताना हरणभारी डावा कालवा उजवा कालव्याचा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे नारपार योजनेचा प्रश्न आहे, उपसा सिंचनचा प्रश्न आहे. या सर्व योजना आपण निश्चितपणे या ठिकाणी आणू असं मी आपल्याला आश्वासन देते. आदरणीय पवार साहेब आणि थोरात साहेबांना विनंती करते की साहेब, आपली सत्ता आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मला निश्चितपणे या ठिकाणी मदत करावी लागणार आहे. कारण शेतकरी बांधव हा हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्याचा कांद्याचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. कारण अनेक बांधवांनी त्या ठिकाणी आंदोलनं केली आणि कांदा निर्यात बंदी झाल्यानंतर निश्चितपणे अस्थिर असे भाव त्या ठिकाणी झाले आणि प्रचंड नुकसान हे शेतकरी बांधवांचं झालेलं आहे. इतर जे काही प्रश्न आहेत मला या ठिकाणी सांगायचं आहे की मी आपले सर्वासले मालूम शे, मी मन माहेर आणि सासर कसमादे पट्ट्यातलं खानदेशनं शे.
सटाणामा बठामाना नातेवाईक शेतस आणि तुमना भरोसावर मी आई तिकीट लेल शे. आपले सर्व असले महाविकास आघाडीनं पंजाले मतदान करायला शे करशात का नाही. या ठिकाणी महापौर म्हणून मी जे काही काम केलं त्याच्यामध्ये जे काही प्रमुख काम आहे त्याच्यात फाळके स्मारक, बौद्ध स्मारक, आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव, महिलांसाठी कवर तरणतलाव, त्याचप्रमाणे मॉडेल रोड्स केले. गोदावरी नदीवरती 17 ब्रिजेस आपण त्या ठिकाणी बांधले. डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटल 300 बेडचं द्वारकाला त्या ठिकाणी माझ्याच कार्यकाळामध्ये बांधण्यात आलं. थेट पाईपलाईन योजना, भुयारी गटर योजना असे असंख्य कामं केले आणि या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आदरणीय पवार साहेबांनी आणि थोरात साहेबांनी त्या ठिकाणी केलेले आहेत. ते साक्षीदार आहेत. त्याचप्रमाणे आमदार आणि राज्यमंत्री झाल्यानंतर मी धुळ्याची पालकमंत्री होते. त्या ठिकाणी अनेक प्रश्न आपण मार्गी लावलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला शब्द देते की प्रशासकीय अनुभव मला आहे. केंद्र शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या संपूर्णपणे धुळे लोकसभा मतदारसंघ, सटाणा, त्याचप्रमाणे मालेगाव, शिंदखेडा या संपूर्ण मतदारसंघामध्ये मी आपल्यापर्यंत त्या योजना आणेल असा शब्द मी आपल्याला देते. कारण फाईली कशा फिरवायच्या, निधी कसा आणायचा याचा मला या ठिकाणी अनुभव आहे आणि मी आपल्याला या ठिकाणी विनंती करते की अधिक वेळ मी आपला घेणार नाही. कारण आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे, सर्व थोरात साहेबांना ऐकायचं आहे, पवार साहेबांना ऐकायचं आहे, कोल्हे साहेबांना ऐकायचं आहे, जयंत पाटील साहेबांना आणायचं आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगते की जयंत पाटील साहेब या ठिकाणी आहेत. मी आमदार असताना ते अर्थमंत्री होते आणि नाशिकमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा मोठा विषय होता. त्याच्यासाठी ते सुरू करण्यासाठी निधीची गरज होती. मी इतका पाठपुरावा केला की जयंत पाटील साहेब मला त्या दिवशी बोलले की ताई तुम्हाला बघितलं ना की मला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आठवतं आणि खरोखर त्यांनी मला मदत केली. त्या ठिकाणी मी तो प्रश्न सोडवला आणि आमदार झाल्यानंतर महिला पोलीस स्टेशन हे आपण नाशिकमध्ये पायलट प्रोजेक्टमधून सुरू केलं आणि आबा तेव्हा पाटील साहेब तेव्हा गृहमंत्री होते. वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला पोलीस स्टेशन त्या ठिकाणी महिला सुरक्षा विशेष कक्ष या नावाने सुरू करण्यात आलं. आपल्याला मी विनंती करते की सर्व आदरणीय मतदार बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. 20 तारखेला मतदान आहे. 20 मेला पंजा निशाणी समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड मताधिक्याने विजय करा. मला आपण आशीर्वाद द्या आणि एक बहिणाबाईंच्या मी या ठिकाणी थोडं एक ओवी म्हणते. माय माय करू माय, माय सोनानी परात, माय माय करू माय, माय सोनानी परात, महाविकास आघाडीना पंजाना बिगर चित लागेना देशात. सून म्हणे सासूला, सून म्हणत सासूले पाणी नाही नळले, सासू म्हणत सूनले पहिले मत दे पंजाले मग पाणी नळले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणतात की होय आम्ही हिंदू आहोत, पण आमचं हिंदुत्व हे जानव्याचं आणि शेंडीचं नाही तर ते गाडगे महाराजांचं आहे, तुकारामाचं आहे, शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं आहे. त्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनो, या देशामध्ये सुई बनवण्याचा कारखाना नव्हता, पण स्वातंत्र्यानंतर इस्रो पासून नासो पर्यंत आयएम पासून वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आणणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या भावा बहिणींनो, या भारतामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं कृषी नीती सांगितली, ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला सन्मान मिळवून दिला, ते शरदचंद्र पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भावा बहिणींनो, तुम्हाला सगळ्यांनाच नमस्कार. आज मी तुमच्या समोर काही गोष्टी बोलणार आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी पिंपळगाव बसवंतला आले होते आणि पिंपळगाव बसवंत मध्ये
ते आदरणीय शरद पवार साहेबांच्या विरोधामध्ये बोलत होते, पण ते दोन गोष्टी विसरले. ते ज्या पिंपळगाव बसवंत मधल्या मार्केटमध्ये बोलत होते त्या मार्केटचं नाव आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नावानं होतं आणि त्यांनी जी गांधी टोपी घातली होती ती महाराष्ट्रातल्या ह्या संतांच्या भूमीमधल्या, वारकऱ्यांच्या भूमीमधल्या शेतकऱ्यांची टोपी होती. आणि म्हणून नरेंद्र मोदीजी, तुम्ही शरद पवार साहेबांना भटकते आत्मे म्हणतात, पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, या महाराष्ट्राच्या दोन शिलेदारांनी, शरद पवार साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला गल्ली गल्ली मध्ये प्रचार करायला लावला. दिल्लीचा पंतप्रधान गल्लीमध्ये येतो, हा आमचा महाराष्ट्राचा विजय आहे आणि तो महाराष्ट्राचा बाणा आहे. हे आम्ही बागलांमधले शेतकरी, कांदा उत्पादनातले शेतकरी आहेत. भावांनो आणि बहिणींनो, आपण लक्षात ठेवलं पाहिजे, आपण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची औलाद आहोत. आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐन निवडणुकीमध्ये 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरात मधला निर्यात केला जातो आणि आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आणलं जातं. अरे आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. तुझ्या डोळ्यामध्ये 20 तारखेला पंजा या चिन्हावरती बटन दाबून तुझ्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. हे नरेंद्र मोदीला आपल्याला ठणकावून सांगावं लागेल. भावांनो आणि बहिणींनो, या देशामध्ये हिंदू मुस्लिम करायचं, इथे शरद जोशींचे लोक आहेत, शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. शरद जोशी सांगायचे, जर या देशामध्ये धर्माच्या जातीच्या नावानं राजकारण केलं जात असेल तर तो धर्मवाद हा कुचकामी असतो, कारण या देशामधल्या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. आणि म्हणून माझा मुद्दा आहे, कांदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी, कपास असणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये कपास आहे. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, दोन गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की नरेंद्र मोदीनं 22 उद्योगपतींना 16 लाख कोटी रुपये माफ केलेले आहेत. आणि आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं आपल्याला सांगू इच्छितो की जर आमचं सरकार सत्तेवर आलं तर हे 22 कंपन्यांना दिलेलं, उद्योगपतींना दिलेलं 16 लाख कोटी रुपयांमधून 1600 पैसे सुद्धा आम्ही त्यांना देणार नाहीत. मग ते पैसे कोणाला देऊ? नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खतावरती, बियाण्यांवरती आणि ट्रॅक्टरवरती 18% पासून 28% GST टाकलेला आहे. आम्ही सत्तेवर जर आलो तर शेतकऱ्यांचं GST पूर्णपणे माफ करू, हा इंडिया आघाडीचा तुम्हाला शब्द आहे. जर आम्ही सत्तेवर आलो तर निर्यातीचं धोरण हे शेतकऱ्यांच्या बाजूने असेल, हा आमचा दुसरा शब्द तुम्हाला आहे. आम्ही सत्तेवर आलो तर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे MSP आणि मग तुम्ही बाजार समितीत विका की व्यापाराला विका, आम्ही कायदेशीर धोरण MSPचा भाव ठरवण्याचं धोरण आखणार, हा तिसरा शब्द शेतकऱ्याला आहे. आमचा शब्द आहे माझ्या माय भगिनींनो, जर इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर या 16 लाख कोटी रुपयांमधून आम्ही तुम्हाला दरवर्षी बँकेमध्ये एका कुटुंबातल्या एका महिलेला 1 लाख रुपये देणार, हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून बहिणींनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, युवकांना सांगू इच्छितो, या 10 वर्षामध्ये 30 लाख नोकऱ्या या नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या भरलेल्या नाहीत, पण भटा बामणांच्या पोरांना मात्र यांनी सेक्रेटरी बनवलेला आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला शब्द देतो की युवकांना 6 महिन्याच्या आत 30 लाख नोकऱ्या आम्ही इथे भरणार आहोत. आणि आम्ही युवकांना सांगतो आहोत की तुम्ही जर वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं असेल तर 8,500 रुपये तुम्हाला स्टायपेंड दिला जाईल महिन्याला.
आणि तुम्हाला पक्की नोकरी दिली जाईल, कंत्राटी नोकरी नाही, हा आमचा शब्द आहे. भावांनो आणि बहिणींनो, लक्षात ठेवा, जेव्हा मणिपूरमध्ये आमच्या आदिवासी बहिणीला लग्न केलं गेलं, अनेक जणांना वाटलं की ती आदिवासी बहीण आहे, पण इथल्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, कारगिलच्या युद्धामध्ये लढाई केलेल्या सैनिकाची ती पत्नी होती. हो, ती आदिवासी होती, पण सैनिकाची पत्नी होती. तो सैनिक म्हणाला, अरे कारगिलच्या सीमेवरती पाकिस्तानच्या विरोधामध्ये लढून मी देशाचं संरक्षण केलं, पण या हेमंत बिश्वानं आणि नरेंद्र मोदीनं देशाच्या आतमध्ये माझ्या बायकोचं संरक्षण केलं नाही. भावांनो आणि बहिणींनो, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. या देशामधल्या शेतकऱ्याला रडवलं, या देशामधल्या आदिवासीला रडवलं, या देशामधल्या महागाईनं. काय बोलतात नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी मटण बोलतात, नरेंद्र मोदी मंगळसूत्र बोलतात, नरेंद्र मोदी मुसलमान बोलतात, पण नरेंद्र मोदी महागाईवर बोलत नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्यांना आपण सांगितलं पाहिजे की महागाईवरती बोला. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, या देशामध्ये काय चाललेलं आहे. आपल्याला सगळ्यांना सांगतात की गाईचं मांस, म्हशीचं मांस खाऊ नका, बिलकुल खाणार नाही. आम्ही हिंदू आहोत, आम्ही नाही खात, आम्हाला चालतही नाही. पण आम्ही विचारू इच्छितो भाजपला की तुमचं हिंदुत्व इतकं तकलादू कसं? इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून तुम्ही 34 कोटी रुपये बीप विकणाऱ्या कंपनीकडून घेतले कसे? हा प्रश्न आम्हाला आहे. आणि मग तुमचं वेगळं हिंदुत्व आम्हाला चालणार नाही, हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. आपल्याला विचारावं लागेल. आम्हाला हिंदुस्तान पाकिस्तान सांगतात, अरे आमच्या इंदिरा गांधीनं पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि एका बाजूला बांगलादेश केला आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान करून पाकिस्तानला धडा शिकवला. तुम्ही तर बिर्याणी खायला जातात नवाब शरीफच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून 7 कोटी रुपये पाकिस्तानी कंपनीकडून घेतात. हा तुमचा दुहेरी डाव महाराष्ट्रातली जनता चालू देणार नाहीत. कारण आता आम्ही समजून चुकलेलो आहोत की तुमचे खायचे दात वेगळे आहेत आणि तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत. भावांनो आणि बहिणींनो, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे सरकार या देशामधल्या उद्योगपतींच्या बरोबर उभं राहतं, आमच्या बरोबर उभं राहत नाही. काल कांद्याचा प्रश्न विचारला म्हणून आमच्या शेतकऱ्याच्या पोराला अटक करतात छत्तीसगडमध्ये, आणि तिकडे आमच्या झारखंडमध्ये 7 एकर जमीन 17 वर्षापूर्वी हेमंत सोरेनने घेतलेली आहे. आणि हेमंत सोरेनला 7 एकर जमिनीसाठी जेलमध्ये ठेवलं मुख्यमंत्र्याला. आमचा प्रश्न आहे, 70 कोटीचा घोटाळा म्हणतात 29 जूनला आणि 2 जुलैला अजितदादाला आतमध्ये घेतात. अरे तुमचं असं धुलाई मशीन कोणतं आहे स्वच्छ करण्याचं? याचं उत्तर तरी आम्हाला द्या. आणि म्हणून हेमंत सोरेनची बायको सांगते की अरे आम्ही तर जिंकू, जब तक जेल में चना रहेगा आना जाना बना रहेगा. हा नारा आपण लक्षामध्ये ठेवला पाहिजे. शेवटी एवढंच सांगते भावांनो आणि बहिणींनो, ज्याला आपण बोकड कापून खातो त्याला आपण मटन पार्टी म्हणतो, कोंबडी कापून खातो त्याला आपण चिकन पार्टी म्हणतो, केक कापून खातो त्याला आपण बर्थडे पार्टी म्हणतो. पण माणसांचं रक्त पिऊन माणसांना खातात त्याला भारतीय जनता पार्टी म्हणतात, त्याला भारतीय जनता पार्टी म्हणतात. धन्यवाद.